हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी उठून चपात्यांची तयारी वगैरे केली होती, भाजी वगैरे केली होती, चहाची पण तयारी चालू होती. एक चपाती करायला घेतली नाही तोपर्यंत आमचं चिनू उठला होता. ॲक्च्युली 2-3 दिवसापासून मी 2-3 व्हिडिओ टाकले होते. त्याला खूप साऱ्या म्हणजे चांगला सपोर्ट मिळाला. त्याला व्ह्यूज वगैरे चांगले आले, लोकांनी चांगल्या कमेंट्स वगैरे केल्या आहेत, वाईट कमेंट केल्या आहेत. तर सगळ्यांचेच धन्यवाद आणि खूप छान सपोर्ट मिळाला तुमचा. बघा, एक चपाती तव्यावर नाही पडली तर लगेच आमचं चिनू उठलेलं आहे. त्यामुळे असंच असतं की आई उठली की लगेच अर्ध्या तासाने किंवा 15 मिनिटांनी तू लगेच मागोमाग उठतो. मग दुसरी चपातीही त्याच्यासाठी असते, स्पेशली तूप लावलेले वगैरे. त्याला गरम गरम चपाती प्रचंड आवडते आणि गरम गरमच लागते. असे मस्तपैकी तूप लावून त्याला देते चपाती बनवून. आणि मला 1-2 व्हिडिओमध्ये 1-2 ताईंनी विचारलं होतं की तू खानदेशी आहेस का म्हणून. तर नाही, मी खानदेशी नाही आहे, मी अस्सल कोकणकर आहे. मी कोकणातली आहे, रत्नागिरी जिल्ह्यातलं खेड तालुक्यात आंबोली साईडला किंजळे म्हणून माझं गाव आहे. तिकडची आहे मी, म्हणजे माहेर आणि सासर दोन्ही तिकडचंच आहे. माहेर माझं कळमणीतलं आहे आणि सासर किंजळे आहे. गाव आमचे जवळजवळच आहे दोन्ही पण. त्यामुळे आम्ही एकाच शाळेत शिकायला वगैरे होतो, एकाच वर्गात आम्ही होतो. त्यामुळे जास्त काही त्रास नाही पडला आम्हाला. बघा कसं खाते माझं बाळ, त्याला चपाती खूप प्रचंड आवडते. मला गाव खूप आवडतो. म्हणजे एका छोट्या मुलाला आपल्या आईवडिलांची जशी ओढ असते तशीच मला माझ्या गावाची ओढ आहे. पण काय, आता आईवडील नाही आहेत त्यामुळे गावाला जाणं होत नाही. जवळजवळ 7-8 वर्ष झाली मी गावाला गेलेच नाही आहे. म्हणजे मी सासरी जाते पण माझ्या माहेरी नाही जात, कारण आपल्या आईवडील नाही आहेत तर कसं जाणार ना. आणि हे ज्या लेडीज समजू शकतात, ज्यांना आईवडील नाही आहेत किंवा त्यांचं माहेर चांगलं नाही आहे, त्या जाऊ शकत नाहीत, ते माझं दुःख नक्कीच समजू शकतात. इकडं चिनूच्या बाबांना टिफिनला आज भात न्यायचा होता, म्हणजे चपात्या पण नेणार होत्या, भात न्यायचा होता. म्हणून त्यांना म्हटलं जरा मला तांदूळ वगैरे धुवून द्या, कारण तुम्हाला मी सांगितलंच आहे की ते माझ्या प्रत्येक कामात मला हेल्प करत असतात. कारण सकाळी उठून मग हे चिनू उठला की मग त्याला घेऊन कसं काही सगळं करणार ना, त्यामुळे त्यांना उठावंच लागतं. मग इकडं भात वगैरे ठेवला होता, चपात्या चालल्या होत्या. चिनूने चपाती खाल्ल्यावर त्याला मस्तपैकी पाणी प्यायचं होतं. पाणी वगैरे पिऊन त्याचं सगळं झालं. जोपर्यंत मी तिथून उठत नाही तोपर्यंत तोही उठत नाही, तो तिथे बसलेलाच असतो. आणि हो, एक इम्पॉर्टंट की मी हे सगळं काळजी घेऊनच करते. तो गॅस आणि त्याच्यामध्ये खूप सारं अंतर आहे, त्यामुळे तो हात लावेल किंवा काही करेल असं काहीच हे नाही आहे. त्यामुळे काळजी नका करू, कारण खूप साऱ्या ताईंनी मला मागच्या व्हिडिओमध्ये काळजी दाखवली त्याबद्दल खूप सारे धन्यवाद त्यांचे. आणि कोणतीच आई केअरलेस नसते आपल्या मुलांच्या बाबतीत, हे सगळ्यांनाच माहिती असतं. आई काय, वडील काय, कधीच कोणीच केअरलेस नसतं आपल्या मुलांच्या बाबतीत. त्यामुळे सगळी काळजी घेऊनच चाललं होतं.